विधान परिषद सभागृहामध्ये सभागृहाचे सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी, प्रसाद लाड साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा विषय हा सभागृहासमोर मांडला, निदर्शनाला आणला। तत्कालीन काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यावेळचे माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाविकास आघाडी सरकारमधले नगर विकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना काही खोट्या प्रकरणांमध्ये कसं गोवता येईल या संदर्भातला एक पेनड्राईव्ह, त्याची व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप ही सभागृहामध्ये दाखवली आणि ती सभागृहाच्या माननीय सभापतींच्याकडे या ठिकाणी दिलेली आहे। या चर्चेमध्ये काही स्टेटमेंट त्यांनी वाचून दाखवली। त्यांच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध होते ते स्टेटमेंट जर पाहिले, ते जर त्यांनी वाचलेलं, मी स्वतः सभागृहामध्ये होतो, अत्यंत अश्लील अशा पद्धतीच्या भाषेत एक वरिष्ठ अधिकारी बोलतानाचा जबाब त्या ठिकाणी आहे आणि फडणवीस साहेबांना आणि शिंदे साहेबांना त्याच्यामध्ये अडकवायचं आहे, गुंतवायचं आहे, अशा पद्धतीचे एक कट हा तिथं रचला जात होता असं त्या संपूर्ण चर्चेमध्ये आलं। सरकार म्हणून आमचं स्पष्ट मत झालं की एखादा एसीपी दर्जाचा, डीसीपी दर्जाचा अधिकारी एवढं धाडस करू शकत नाही स्वतःहून। त्याला कुणीतरी, त्यांनी नाव त्यावेळी घेतलं तत्कालीन डीजी पांडेंचं, पण डीजी सुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरच हे करणार आहे, स्वतः त्याच्या मनानं करू शकणार नाही असं सरकार म्हणून आमचं मत झालं। आणि सरकारच्या वतीनं आज सिनियर IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक SIT गठीत करायचा निर्णय आम्ही सभागृहामध्ये जाहीर केलेला आहे आणि त्या SITच्या चौकशीमध्ये आज सभागृहात उपस्थित झालेले मुद्दे आणि या उपर समजा काही सन्मान्य आमदार महोदयांना किंवा कुणाला त्या SIT कडे काही अधिकची माहिती त्याच्याकडे असेल, ती द्यायची असेल तर ती देण्याची सुद्धा तरतूद त्या SIT मध्ये ठेवली जाईल आणि तातडीनं SITचा अहवाल प्राप्त करून जे कोणी त्या चौकशी अहवालामध्ये आढळून येतील, दोषी आढळून येतील, त्यांच्यावर त्या अहवालानुसार कडक कारवाई करण्याची घोषणा शासनाच्या वतीनं सभागृहामध्ये आज या ठिकाणी केलेली आहे।